Hello student, welcome all of you. I am Mr. D.R. Mane from VATPAL Mechanical Department. तर आज जो आहे तो आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमधील सेकंड इयरमधील थर्ड सेमिस्टरमधील एक कोर्स आहे. त्याचं नाव आहे TEN म्हणजे थर्मल इंजिनिअरिंग. ओके, तर आज आपण स्टार्ट करणार आहोत थर्मल इंजिनिअरिंग. ओके, सो बेसिकली बघा, हे जे आहे ते तुमचं थर्ड सेमिस्टर आहे आय स्कीम, आणि त्याच्यामध्ये जो हा कोर्स आहे तो आहे थर्मल इंजिनिअरिंग. सो थर्मल इंजिनिअरिंग बेसिकली जो आहे तो रिलेटेड टू हीट अँड एनर्जी. म्हणजे आपण दैनंदिन जीवनात आपण हीट ही वापरतोच. ओके, किंवा एनर्जी जी आहे ती आपण वापरत असतो. तर बेसिकली कसं असते की एनर्जी का एका टाईपची नाही, तर एनर्जी ही वेगवेगळ्या फॉर्ममध्ये निसर्गामध्ये अवेलेबल आहे. ओके, सो ह्याचा आपल्याला काय करायचं आहे की या एनर्जीचा वापर करून आपण आपलं जे लाईफ आहे ते आपण काय करतोय की दैनंदिन ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी किंवा आपलं लाईफ जे आहे ते इझी होण्यासाठी किंवा एक सुखमय होण्यासाठी आपण काय करतोय की ह्या एनर्जीचा आपण आपल्या आयुष्यात वापर करतो. ओके, तर ह्या दृष्टीनं ह्या एनर्जी किंवा ह्या हीटचा खूप महत्त्व खूप इम्पॉर्टन्स जे आहेत ते आपल्या लाईफमध्ये आहे. सो त्याचा जो डिटेल स्टडी आहे तो आपण या सब्जेक्टमध्ये करणार आहोत. बेसिकली जे मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी जे तुम्हाला आपल्याला लागणार आहे किंवा तुम्ही इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळी जाणार त्या इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर बऱ्याच काही कन्सेप्ट आहेत, बऱ्याच काही गोष्टी आहेत, बरेच सेक्शन आहेत. ओके, की ज्याच्यामध्ये हीटचा वापर केला जातो किंवा थर्मलचा वापर केला जातो किंवा एनर्जीचा वापर आपण सगळीकडे करणार आहोत. ओके, आणि एनर्जी आहे म्हणून तर आपण वेगवेगळ्या फॉर्ममध्ये एनर्जी आहे म्हणून तर आपण काय करू शकतो, ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या आपण रन करू शकतो. ओके, कारण इंडस्ट्रीला मेन जो आहे तो जसं रॉ मटेरियल लागतं. ओके, इनपुट जो आहे ज्याला म्हणतो आपण इनपुट. ओके, मॅन मटेरियल अँड आपण मशीन्स म्हणतो. तर त्याच्याबरोबर एनर्जी ज्याला लागणारी महत्त्वाची काय आहे ही एनर्जी जोपर्यंत अवेलेबल होत नाही किंवा एनर्जी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ह्याच्यामध्ये आपल्याला इंडस्ट्रीमध्ये आपल्याला काम करता येत नाही. ओके, सो त्या दृष्टीनं मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये एनर्जीचं खूप महत्त्वाचं रोल आहे. ओके, किंवा पार्ट आहे. तर त्याचा डिटेलमध्ये स्टडी करणं आपल्याला गरजेचं आहे. सो त्यासाठी आपण बेसिकली हा कोर्स याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलेला आहे. म्हणजे तुमचा जो मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये जरी तुम्ही डिग्रीला जरी गेला, जर आता कसं आहे डिप्लोमाला तुम्हाला सेकंड इयरला हा सब्जेक्ट आहे, हा कोर्स आहे, तसं तुम्ही ज्यावेळी डिग्रीला जाणार डिग्रीला गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला थर्मल इंजिनिअरिंग परत शिकायला मिळणार. ओके, किंवा थर्मल एनर्जीवर जे रिलेटेड जे टॉपिक्स आहेत किंवा रिलेटेड जे कोर्स आहेत तर ते तुम्हाला याच्यामध्ये शिकायला मिळतील. ओके, सो त्याचं नॉलेज असणं, बेसिक माहीत असणं हे एका मेकॅनिकल इंजिनिअरला खूप महत्त्वाचं आहे. ओके, सो त्या दृष्टीने आपण काय करूया की आपण याच्यामध्ये प्रयत्न करूया. सो आता आपल्याला बेसिकली जे आहे ते याचा कोर्स कोड जो आहे थर्मल इंजिनिअरिंग 22337 हा जो आहे याचा कोर्स कोड आहे 22337. हा लक्षात ठेवा, कारण आपल्याला एक्झामला ज्यावेळी आपण किंवा फॉर्म भरत असताना किंवा एक्झामच्या वेळी आपल्याला हा कोर्स कोड आपल्याला विचारतात किंवा आपल्याला हा जो सब्जेक्ट कोड आहे तो आपल्याला लागतो. सो 22337 हा आपला सब्जेक्ट कोड आहे. सो बेसिकली आज आपण जे डिस्कस करणार आहे ते इंट्रोडक्शन असणार आहे की आपल्याला जे शिकायचं आहे थर्मल इंजिनिअरिंगमध्ये आपल्याला याच्यामध्ये काय काय गोष्टी शिकायच्या आहेत किंवा आपल्याला काय काय याच्यामध्ये कशा पद्धतीने जे स्ट्रक्चर आहे एक्झाम जी असणार आहे ती कशी असणार आहे. ओके, किंवा किती मार्क्सची असणार आहे, किती वेळ असणार आहे, त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कोणते
टॉपिक आहेत जे आपल्याला याच्यामध्ये शिकायचे आहेत आणि त्याचं वेटेज कसं आहे हे आपल्याला पहिला माहिती असणं गरजेचं आहे. सो आजचं जे पहिलं जे लेक्चर आहे ते आपल्याला बेसिकली ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत जे त्याच्यामध्ये हा जो कोर्स आहे याच्यामध्ये काय आपल्याला शिकायचं आहे बेसिकली, आणि याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम द्यायची आहे त्यावेळी मग तुम्हाला किती मार्कची एक्झाम असणार आहे, कशी असणार आहे, हे सगळं आपण इन डिटेलमध्ये आपण याच्यामध्ये आता बघू. ओके, सो लेट स्टार्ट टू दिस इंट्रोडक्शनरी पार्ट. ओके, सो बेसिकली याच्यामध्ये आता ॲक्च्युली आपण स्ट्रक्चर बघूया. ॲक्च्युली याच्यामध्ये लेक्चर्स जे असणार आहेत तर 3 लेक्चर्स आहेत आपल्याला जे आहेत त्या आठवड्याला 3 लेक्चर जे आहेत थिअरीचे जे आपल्याला याच्यामध्ये असणार आहेत थर्मलचे. त्याच्यानंतर प्रॅक्टिकल हे 2 तासाचं असणार आहे, 2 आवर्स. ओके, आता प्रॅक्टिकल जे आहे आठवड्याला 2 तासाचं प्रॅक्टिकल एका बॅचसाठी. जसं आपण जर समजा आपण बॅचेस आता आपण कॉलेजमध्ये समजा परत कॉलेज आपले सुरू झालं आणि आपण इथं आलो तर आपल्या तुम्हाला बॅचेस केल्या जातील तुमच्यात, तशा तुमच्या बॅचेस होतील आणि त्या बॅच वाईज तुम्हाला प्रॅक्टिकल असेल. मग हे जे प्रॅक्टिकल आहे ते प्रॅक्टिकल बेसिकली 2 तासाचं असं प्रॅक्टिकल असतं. लेक्चर जे असतं थिअरी जे ते 1 तासाचे असते, असे 3 तास आठवड्यातून होणार. आणि प्रॅक्टिकल जे आहे त्या प्रॅक्टिकलसाठी आपल्याला एका बॅचला बॅच वाईज प्रॅक्टिकल असेल आणि त्या एका बॅचला 2 तासाचं ते प्रॅक्टिकल असेल, ज्याच्यामध्ये आपण त्याच्या थर्मलच्या रिलेटेड जे काही प्रॅक्टिकल्स आहेत ते आपण कंप्लीट करणार आहोत. ओके, सो प्रॅक्टिकल 2 तास आणि लेक्चर आहे ते 3 तास. आता त्याच्यानंतर आपल्याला याचा जो पेपर असणार आहे तो पेपर जो असणार तो 3 तासाचा पेपर असणार, 3 आवर्स. याचा जो रिटर्न पेपर आहे तो 3 तासाचा असणार आहे. जर ऑनलाईन एक्झाम समजा परत पुन्हा यावेळी झाली तर मात्र त्याचं काय स्ट्रक्चर असेल किंवा काय ते नंतर तुम्हाला कळवलं जाईल की किती मार्कचं असेल किंवा टाईम किती असेल, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढं कळवल्या जातील. पण आता तरी सध्या जर समजा आपलं थिअरी पुन्हा थिअरी पेपर जे रेग्युलर पेपर सुरू झाले रिटर्नमध्ये तर आपल्याला तुम्हाला त्यामध्ये 3 तासाचा तो पेपर असणार आहे. ओके, आता स्ट्रक्चर कसं पेपर किती मार्कचा असणार आहे, कशा पद्धतीने असणार आहे, अजून सबमिशन जे आहे किंवा तुमचं सब्जेक्टच्या रिलेटेड जे असाइनमेंट्स वगैरे जे प्रॅक्टिकल वर्क जे आहे ते कशा पद्धतीने किती मार्क्स असणार आहे ते आपण ते डिस्कस करूया. ओके, सो ह्याच्यामध्ये बेसिकली तुम्हाला असणार आहे एंड सेमिस्टर एक्झाम. एंड सेमिस्टर एक्झाम ही असणार आहे पहिली थिअरीची, एंड सेमिस्टर एक्झाम फॉर थिअरी. आता एंड सेमिस्टर एक्झाम फॉर थिअरी असणार आहे ते असणार आहे 70 मार्क्स. हे असणार आहे 70 मार्क्स म्हणजेच काय 70 मार्काचे जे असणार आहे ती एंड सेमिस्टर एक्झाम. म्हणजेच तुम्हाला मगाशी मी जे सांगितलं की थिअरी पेपर जो आपला असणार आहे तर थिअरी पेपर झाला तर तो तुमचा 70 मार्कचा थिअरी पेपर असणार आहे. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये परत काय केलेलं आहे 30 मार्क्स आहे आणि याला स्टार मार्क आहे. तर स्टार मार्क म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगतो. तर याच्यामध्ये आपल्याला काय केलेलं आहे बघा 30 मार्कमध्ये आपल्याला 2 परत पार्ट केले आहेत. ते 30 मार्क तुम्हाला कसे मिळणार आहेत तर या 30 मार्कमध्ये तुम्हाला 10 + 20. आता हे 10 मार्क्स असणार आहेत ते आहेत मायक्रो प्रोजेक्ट. ते असणार आहे मायक्रो प्रोजेक्ट. म्हणजे मायक्रो प्रोजेक्ट जर जो आहे त्या मायक्रो प्रोजेक्ट चे 10 मार्क्स असणार आहेत. ओके, आणि 20 मार्क जे असणार आहे ते याच्यामध्ये टेस्ट फर्स्ट अँड सेकंड म्हणजे आपल्याला तुम्हाला जे 2 टेस्ट होतात तर 2 टेस्टचे मार्क्स काय करायचं ते ॲव्हरेज केलं जातं आणि ॲव्हरेज करून त्याचं कन्व्हर्जन 20 मध्ये केलं जातं त्या टेस्टच्या मार्क्सचं आणि ते तुम्हाला इथं दिलं जातं. हे 20 मार्क आणि हे 10 मार्क जे आहेत ते मायक्रो प्रोजेक्टचे आहेत. ओके,
सो ते आहे ते मायक्रो प्रोजेक्टचे 10 मार्क आहेत. ओके, आता मायक्रो प्रोजेक्ट म्हणजे काय, तर तुम्हाला मी काही थोड्या दिवसांनी टॉपिक देईन आणि तो टॉपिक प्रत्येकाला तुमच्यामध्ये ग्रुप केलं जाईल आणि त्या ग्रुपमध्ये तुम्ही काय करायचं आहे, तो मायक्रो प्रोजेक्ट तुम्ही सोडवायचा आहे किंवा मायक्रो प्रोजेक्ट काय जे वर्क दिला असेल, जो प्रोजेक्ट करायचा आहे तो प्रोजेक्ट तुम्ही करायचा आणि तो तुम्ही कॉलेजमध्ये म्हणजे सबमिट करायचा. ओके, तर तो सबमिट केल्यानंतर तुम्हाला याचे 10 मार्क्स दिले जातील. आता हे 10 मार्क्स प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल 10 मार्क्स तुम्हाला प्रत्येकाला ते 10 पैकी किती असतील ते त्या पद्धतीने मार्क दिले जातील. त्याच्यानंतर 20 मार्क जे आहेत 20 मार्क्स, ते 20 मार्क्स तुम्हाला सांगितलेच की 2 टेस्ट असतील. 2 टेस्टचे तुमचे जे मार्क्स असतील ते ॲव्हरेज केले जातील. ते ॲव्हरेज करून नंतर त्याचं कन्व्हर्जन 20 मध्ये केलं जाईल आणि ते 20 हे 10 मायक्रो प्रोजेक्ट प्लस 20 टेस्टचे मार्क्स हे मिळून 30 पैकी मार्क जे आहेत ते तुम्हाला 30 पैकी जे मार्क आहेत ते तुम्हाला ह्या एंड सेमिस्टर थिअरीच्या अंडर तुम्हाला दिले जातील. म्हणजे हे 70 प्लस हे 30. आता मिनिमम जर म्हटला तर याला ॲक्च्युली जे 70 मार्क एंड सेमिस्टर एक्झाम थिअरी 70 मार्क्स आहेत ते तुम्हाला एंड सेमिस्टर एक्झामचे मिनिमम 20 मार्क्स असणं गरजेचं आहे. म्हणजे 28ला पास असणार आहे, तुम्ही 28 मार्क मिळवणं गरजेचं आहे थिअरी. ओके, मिनिमम 20 मॅक्झिमम 70. तसंच इथं जे आहे इथं तुम्हाला 0-0 जरी पडले तर समजा मायक्रोप्रोजेक्ट 0 आणि टेस्ट 0 म्हणजे मिनिमम ह्याला 0 मार्क आहे, तर हे 0 आणि हे 20 अशा पद्धतीनं मिनिमम ह्याचे मार्क्स 0 मॅक्झिमम 30, तिथं मिनिमम 20 आणि 70. ओके, हे झाले एंड सेमिस्टर एक्झाम. आता त्याच्यानंतर एंड सेमिस्टर एक्झाम थिअरीच आहे. आता नेक्स्ट जे आहे एंड सेमिस्टर एक्झाम फॉर प्रॅक्टिकल. आता हे जे झालं ते एंड सेमिस्टर एक्झाम हे थिअरीच्या रिलेटेड झाली. ओके, आता पुढचे जे असणार आहे ते एंड सेमिस्टर एक्झाम फॉर प्रॅक्टिकल बघूया. आता प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला जे आहे ते मिनिमम 10. आता याच्यामध्ये एंड सेमिस्टर एक्झाम जे आहे, एंड सेमिस्टर एक्झामचं प्रॅक्टिकल जे एक्झाम असणार आहे, कारण याच्यात 2 पार्ट केले आहेत, एक थिअरी पार्ट आणि दुसरा म्हणजे प्रॅक्टिकल पार्ट. हे झालं थिअरीचा पोर्शन. आता थिअरी झाल्यानंतर प्रॅक्टिकलचं जे आहे ते मार्किंग कशा पद्धतीने स्कीम आहे ते आपण बघूया. तर एंड सेमिस्टर एक्झाम प्रॅक्टिकल जे आहे त्या प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला 25 मार्क्स इंटरनल म्हणजे 25 मार्क्स जे असणार आहे ते तुम्हाला जे तुमचं जे हे आहे सबमिशन आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये 25 एक तर आहे की एंड सेमिस्टर एक्झाम, तुमची एक एक्झाम एंड सेमिस्टर एक्झाम घेतली जाईल इंटरनल आणि त्या इंटरनल एक्झाममध्ये 25 मार्काची ती एक्झाम असेल, त्याला मार्क दिले जातील 25 पैकी ते पेपर असेल. मिनिमम त्याच्यात 10 मार्क मिळवणं गरजेचं आहे, 10 मार्क्स मिनिमम आहेत. आणि दुसरं म्हणजे मॅन्युअल सबमिशन म्हणजे काय, मॅन्युअल तुम्हाला थर्मलचं मॅन्युअल आहे, ते मॅन्युअल तुम्ही सोडवायचं आहे. जसं आपले प्रॅक्टिकल होत जातील तसं मी तुम्हाला सांगत जाईल की मॅन्युअलमध्ये कशा पद्धतीने ते कंप्लीट करायचं आहे मॅन्युअल, आणि त्यासाठी वेगळी सेपरेट नोटबुक घालून तुम्ही त्या पद्धतीने त्या नोटबुकमध्ये जसजसे प्रॅक्टिकल होत जातील तसं तुम्ही त्याच्यामध्ये काय जे ऑब्झर्वेशन असतील किंवा रिडिंग्स असतील किंवा काही गोष्टी डायग्राम वगैरे असतील तर त्या तुम्ही त्याच्यामध्ये सॉल्व करायचे आहेत आणि ते जे आहे ते तुम्ही सबमिट करायचं आहे लास्ट एंडला. आणि त्याच्यात किंवा वेळच्या वेळी ते दर आठवड्याला समजा इथं आपल्याला तुम्हाला बोलवलं गेलं तर त्यावेळी तुम्ही येऊन ते चेक करून घ्यायचं आहे वेळच्या वेळी. ओके, तर त्याला मार्क्स आहेत 25, तर तसे 25 मार्क्स आहेत. मिनिमम त्याच्यामध्ये 10 मार्क्स आहेत. म्हणजे हे टोटल जर बघितलं तर साधारणपणे टोटल आता हे 50 मार्क्स आणि हे 100 मार्क्स असे 150 मार्क्स जे आहेत वेटेज
म्हणजे 150 टोटल जे आहे हा जो कोर्स आहे थर्मल इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला टोटल जे वेटेज आहे ते तुम्हाला साधारणपणे 150 मार्क्स आहे आणि त्या 150चं अशा पद्धतीने एंड सेमिस्टर एक्झाम फॉर थिअरी अँड एंड सेमिस्टर एक्झाम फॉर प्रॅक्टिकल अशा पद्धतीनं ते काय केलं आहे मॅनेज केलेलं आहे. ओके, तर तुम्हाला फायनलला अशा पद्धतीने तुमचं ही मार्किंग स्कीम असणार आहे. जर समजा याच्यामध्ये चेंजेस झाले, आता चेंजेस फक्त काय जर ऑनलाईन झाली एक्झाम तर ऑनलाईनमध्ये तुम्हाला हे प्रॅक्टिकलचे जे आहेत ते प्रॅक्टिकल हे मार्क काय चेंज होत नाही, हे तुम्हाला करावंच लागतं हे प्रॅक्टिकल. आणि त्याच्यामध्ये अशा गोष्टी हे म्हणजे मॅन्युअल वगैरे सोडवावंच लागतं आणि त्याच्यामध्ये ते तुम्हाला ते वर्क जे आहे ते कम्प्लीट करावं लागतं. तिसरी गोष्ट मायक्रो प्रोजेक्ट जे आहे, मायक्रो प्रोजेक्टसुद्धा तुम्हाला कम्प्लीट करणं गरजेचं आहे. मायक्रो प्रोजेक्ट पण तुम्ही करू शकताय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला या पद्धतीनं टेस्ट जे आहेत त्या टेस्टसुद्धा आपल्या होणार आहेत, ऑनलाईन टेस्ट होतील आणि त्याच्यामध्ये म्हणजे हे जे टेस्ट आहे हे सुद्धा होतं. फक्त जो ऑनलाईन थिअरीचा जो पार्ट आहे जे बोर्डाकडून जी एक्झाम होते त्याच्यात जे 70 मार्क रिटर्न आहे, तर जे जर एक्झाम झाली तर 70 मार्क रिटर्नमध्ये जर एक्झाम झाली, रिटर्नमध्ये पेपर तुम्हाला लिहायचं झाला तर मात्र 70 मार्क्स आहेत. आणि ते जर नाही झालं ऑनलाईन झालं तर मात्र चेंजेस होऊ शकतात आणि ते बोर्डाकडून आल्यानंतर त्या पद्धतीने ते ऑनलाईन कसे मार्क्स एक्झाम असणार किंवा काय आहेत त्यामुळे तुम्हाला त्यावेळी कळवत जाईल. ओके, सो बेसिकली हे अशा पद्धतीनं मार्किंग स्कीम आहे. ओके, सो आता आपण काय करूया की नेक्स्ट जो आहे तो की कशा पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला सिलेबस आहे किंवा थोडक्यात ओव्हरव्ह्यू फक्त टॉपिक कशा असतील किंवा कोणते टॉपिक आहेत आणि त्याचं वेटेज कसं आहे हे आपण थोडक्यात बघू. ओके, इथं मी युनिट लिहितो, युनिट नंबर आणि इकडं मी युनिटचं नाव नेम ऑफ. ओके, सो युनिट नंबर फर्स्ट. तर युनिट नंबर फर्स्ट जो आहे तो आहे फंडामेंटल्स ऑफ थर्मोडायनॅमिक्स. थर्मोडायनॅमिक्स. ओके, आता फंडामेंटल्स ऑफ थर्मोडायनॅमिक्स जे वेटेज आहे ते आहे 8 मार्क्स. हा जो फंडामेंटल्स ऑफ थर्मोडायनॅमिक्स हा जो सब्जेक्ट आहे, आता ह्याच्यामध्ये बेसिक्स कन्सेप्ट असणार आहेत की मॅक्झिमम सगळं जे आपल्याला थर्मोडायनॅमिक्ससाठी पुढं कोर्समध्ये शिकत असताना काही कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे आणि त्या कन्सेप्ट आपल्याला काय करायचे आहे त्या क्लिअर होणं गरजेचं आहे. मग त्या कन्सेप्ट या टॉपिकमध्ये सगळ्या क्लिअर होऊन जातील. ओके, वन बाय वन आपण त्या कन्सेप्ट आपण ह्याच्यामध्ये बघणार आहे. तर तो फंडामेंटल्स ऑफ थर्मोडायनॅमिक्स जो आहे तो 8 मार्क्सचा टॉपिक आहे. त्याच्यानंतर जो आहे टॉपिक सेकंड ideal gases. Ideal gases and ideal gas process. Ideal gas processes. सो दुसरा टॉपिक जो आहे तो आहे आयडियल गॅसेस अँड आयडियल गॅस प्रोसेसेस. आता आयडियल गॅसेस आयडियल गॅस प्रोसेसेस जो आहे
त्याचं वेटेज आहे 14 मार्क्स. 14 मार्काचा हा जो टॉपिक आहे तो दुसरा टॉपिक आहे आपला आयडियल गॅसेस अँड आयडियल गॅस प्रोसेसेस. ओके. त्याच्यानंतर आपला जो आहे तो थर्ड टॉपिक. आता थर्ड टॉपिक जो आहे तो आहे So third unit is steam and steam boiler. आता बेसिकली बघा आपण रिलेटेड टू थर्मोडायनॅमिक्स ज्या गोष्टी असणार म्हणजे थर्मल म्हणले की हीट आले की गॅसेस आले, गॅस आले की त्यानंतर स्टीम आलं. ओके. स्टीम त्याच्यानंतर बॉयलर आलं. बॉयलरमध्ये कशा टाईपचे बॉयलर असतात की बॉयलरचा ॲप्लिकेशन काय आहे, प्रत्येक म्हणजे जो टाईप आपण बघणार आहे बॉयलरचे ते प्रत्येक बॉयलरचे ॲप्लिकेशन काय आहेत. बॉयलर बेसिकली म्हणजे काय ते कशासाठी वापरतात आणि थर्मलमध्ये किती इम्पॉर्टन्स आहे बॉयलरचे, ह्या सगळ्या गोष्टी इन डिटेलमध्ये आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहे. ओके. सो नेक्स्ट फोर्थ टॉपिक इज स्टीम टर्बाईन. आता टर्बाईन तुम्ही ऐकलं असेल, जी एनर्जी आपण धरणांमध्ये जे आपल्याला इलेक्ट्रिसिटी ॲक्च्युअल आपल्याला जी मिळते ती कशामुळे मिळते तर स्टॅटिक एनर्जी जी आहे ती कन्वर्टेड कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होते आणि विथ द हेल्प ऑफ दिस इज टर्बाईन. ओके. अशा टर्बाईन वापरल्यामुळं आपल्याला आपण ते प्रेशराइज्ड जे वॉटर आहे जे धरणामधून जे पाणी बाहेर येतं ओके गेट थ्रू तर ते आपण ह्या टर्बाईन असे फिरवून टर्बाईन रोटेट करून आपण त्याचं कन्व्हर्जन आपण इलेक्ट्रिसिटीमध्ये करतो. म्हणजे खूप महत्त्वाचा असा हा पार्ट आहे. त्यामुळं एनर्जी थर्मोडायनॅमिक्समधला चौथा जो चॅप्टर आहे तो आहे स्टीम टर्बाईन. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे स्टीम कंडेन्सर. त्याच्यानंतर स्टीम कंडेन्सर्स. आता जसं महत्त्वाचं टर्बाईन वगैरे ज्या गोष्टी महत्त्वाचं तसंच थर्मलमध्ये खूप महत्त्वाचा एक जो पार्ट आहे किंवा जो महत्त्वाचा सेक्शन आहे तो म्हणजे कंडेन्सर. तर कंडेन्सर म्हणजे काय, कंडेन्सर व्हॉट इज द कंडेन्सर, व्हॉट इज द ॲप्लिकेशन ऑफ कंडेन्सर, व्हॉट इज द व्हेरियस टाईप्स ऑफ कंडेन्सर अँड वेअर दिस कंडेन्सर इज यूज्ड. ओके. तर तो कंडेन्सर कुठं कुठं वापरतो आहे आपण आणि कशा पद्धतीने त्याचं ॲप्लिकेशन आहे किंवा वर्किंग आहे हे सगळं इन डिटेलमध्ये आपण हा जो टॉपिक आहे स्टीम कंडेन्सर त्या कंडेन्सरमध्ये बघणार आहे. आता मगाशी जे राहिलं आपलं की स्टीम अँड स्टीम बॉयलर हा जो थर्ड टॉपिक आहे तो किती मार्कचा आहे ते आपण आता बघूया. स्टीम अँड स्टीम बॉयलर जो आहे हा परत 14 मार्क्सचा टॉपिक आहे. स्टीम अँड स्टीम बॉयलर परत 14 मार्क्स आहे. त्यानंतर स्टीम टर्बाईन जो आहे तो स्टीम टर्बाईन आहे तो 16 मार्क्सचा अतिशय महत्त्वाचा असा टॉपिक आणि त्याचं वेटेज आहे 16 मार्क्स 16 मार्क्स. खूप महत्त्वाचा असा हा टॉपिक आहे स्टीम टर्बाईन. ओके. त्याच्यानंतर आहे स्टीम कंडेन्सर. आता स्टीम कंडेन्सर जे आहे स्टीम कंडेन्सरचं जो वेटेज आहे ते आहे 10 मार्क्स. स्टीम कंडेन्सरचं वेटेज आहे 10 मार्क्स.
त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे टॉपिक नंबर 6, हीट ट्रान्सफर अँड हीट एक्सचेंजर. हीट ट्रान्सफर अँड हीट एक्सचेंजर्स. आता त्याच्यानंतर शेवटचा हा ॲक्च्युली जो आहे तो लास्ट टॉपिक ऑफ दिस कोर्स. ओके, सो दिस इज द लास्ट टॉपिक ऑफ थर्मल इंजिनिअरिंग कोर्स, हीट ट्रान्सफर अँड हीट एक्सचेंजर. वेटेज ऑफ दिस टॉपिक इज 8 marks. वेटेज ऑफ दिस टॉपिक इज 8 marks. ओके, सो अशा पद्धतीनं आपल्याला जी हीट जनरेट होते किंवा हीट कशा पद्धतीनं ॲक्ट होते किंवा हीट कशा पद्धतीने ट्रान्सफर होते, त्यानंतर हीट एक्सचेंज, कारण आपल्याला नुसतं हीट एका जागी आपण त्या हीटचा काय वापर करणार आहोत. ओके, ते एक्सचेंज करणार आहोत. मग त्यामध्ये हीट एक्सचेंजर जे आहे कशा पद्धतीनं आपल्याला याच्यामध्ये वर्क करतं किंवा हीट कशामध्ये ट्रान्सफर होते, या सगळ्या इन डिटेलमधल्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहोत. अतिशय महत्त्वाचा असा टॉपिक म्हणजे हे सगळे टॉपिक आहेत. आणि याच्यामध्ये आपण हा जो आहे हीट ट्रान्सफर हीट एक्सचेंजर हा 8 marks म्हणजे 8 मार्काचा हा टॉपिक आहे. ओके, सो लक्षात आलं तुमच्या की कशा पद्धतीनं आपल्याला याच्यामध्ये जे आहेत ते टॉपिक आहेत, त्यानंतर कशा पद्धतीने जे आहेत आता युनिट आहे युनिट 1st, 2nd, 3rd, 4th, 5th, 6th 6 युनिट आहेत. 6 युनिटमध्ये पहिला युनिट आहे फंडामेंटल्स ऑफ थर्मोडायनॅमिक्स 8 marks, आयडियल गॅसेस अँड आयडियल गॅस प्रोसेसेस 14 marks, स्टीम अँड स्टीम बॉयलर 14 marks, स्टीम टर्बाइन 16 marks, स्टीम कंडेन्सर 10 marks अँड हीट ट्रान्सफर अँड हीट एक्सचेंजर 8 marks. अशा पद्धतीनं आपल्याला ही डिटेलमध्ये प्रत्येक जो टॉपिक आहे तो स्टडी करायचा आहे. तर तुम्हाला प्रत्येक एक टॉपिक झाला की त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन बँकसुद्धा तुम्हाला दिली जाईल आणि त्याच्यामध्ये नोट्स दिल्या जातील. त्याच्यानंतर टॉपिक वाईज नोट्स दिल्या जातील, क्वेश्चन बँक दिल्या जातील, त्याच्यानंतर तुम्ही असाइनमेंट्स दिल्या जातील. तर त्या तुम्ही असाइनमेंट्स प्रॉपर वेळच्या वेळी तुम्ही सोडवायचे. जसं की पहिला टॉपिक झाला, सपोज पहिला टॉपिक झाला फंडामेंटल्स ऑफ थर्मोडायनॅमिक्स, तर त्याच्यामध्ये जे काय तुम्हाला क्वेश्चन्स दिले आहेत ते सॉल्व करून तुम्ही वेळच्या वेळी ते सगळं चेक करून घ्यायचं आहे. जर वेळच्या वेळी तुम्ही काम केलं तर तुम्हाला मार्क्स जे आहेत ते तुम्हाला चांगले दिले जातील. जर समजा तुम्ही अजिबात त्यावेळी दुर्लक्ष तुम्ही केलाच नाही तर त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच मार्क्स जे असतात ते लोवेस्ट किंवा 0 marks तुम्हाला दिले जातील आणि ते जो काय असेल फाईनसुद्धा तुम्हाला त्यावेळी केला जाईल. सर त्या गोष्टींपासून वाचण्यासाठी किंवा आपला व्यवस्थित स्टडी होण्यासाठी एक तुम्ही पॉझिटिव्ह वेनं आणि एक आपण म्हणूया पॉझिटिव्ह एनर्जीने तुम्ही या टॉपिक या कोर्सकडे बघा आणि त्या पद्धतीने तुम्ही या पद्धतीने हा लर्न करा चांगल्या पद्धतीने. ओके, तर त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला भविष्यात होईल. तर अशा पद्धतीनं आपलं जे आहे ते थर्मोडायनॅमिक्स किंवा आपण थर्मल इंजिनिअरिंग जो कोर्स आहे याच्यामध्ये ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण शिकणार आहोत. ओके, सो इन डिटेलमध्ये तुम्ही हे जे आहे तुम्ही जर स्क्रीनशॉट घेणार असाल तर स्क्रीनशॉट घ्या की कशा पद्धतीने टॉपिक असणार आहे आणि त्याचे वेटेज असणार आहे. इवन तुम्हाला ग्रुपवर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप जो आपला आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा तुम्हाला कोर्सचे हे जे सिलेबस आहे तो इन डिटेलमध्ये तुम्हाला मी सेंड करतो तुम्हाला की त्याच्यामध्ये तुम्ही इन डिटेलमध्ये तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीनं याच्यामध्ये वेटेज आहे आणि कशाचे टॉपिक आहे आणि सिलेबस कंटेंट ॲक्च्युली म्हणतो आपण कंटेंट कशा पद्धतीने आहे तो इन डिटेलमध्ये तुम्ही त्याच्यामध्ये बघा की ज्याच्यामुळे तुम्हाला अभ्यास करणं सोपं होईल. ओके, आणि वेळच्या वेळी तुम्ही स्टडी करा, वेळच्या वेळी जे सबमिशन आहे ते करा. दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि ते जर केला तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने ह्याचे मार्क्स मिळून जातील. ओके, आणि नॉलेजच्या दृष्टीनं नुसतं मार्क्सच्या दृष्टीनं नाही तर महत्त्वाचं या टॉपिककडं या कोर्सकडं बघताना नॉलेजच्या दृष्टीनं बघा
ते नॉलेज जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न करा. आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जे डिप्लोमा इंजिनिअरिंग झाल्यानंतर 3 वर्षात तुम्हाला पुढं यू आर एलिजिबल फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. सो दॅट एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ही खूप महत्त्वाचा हा एक जो थर्मल इंजिनिअरिंग आहे तो खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे, जो तुम्हाला मॅक्झिमम क्वेश्चन्स जे असतात ते ह्या थर्मल इंजिनिअरिंगवर विचारले जातात. ओके, कुठलीही एक्झाम असू दे, RTO एक्झाम असू दे, इरिगेशन असू दे, PWD असू दे किंवा इतर कुठलाही एक्झाम असू दे, तर सगळ्या प्रत्येक एक्झाममध्ये थर्मल इंजिनिअरिंग हा रोल किंवा हा पार्ट किंवा जुने पेपर जरी बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की किती वेटेज आहे, किती प्रमाणात त्याचं थर्मल इंजिनिअरिंग विचारलेलं आहे. ओके, सो that's over about the discourse. Okay, so today's lecture is over. Thank you very much for watching this video lecture.